आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा शहरामध्ये खरं तर विविध कार्यक्रम होत असतात। भारत गॅसला एकूण 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। हे 50 वर्षाचं जे त्यांचं गत काळ आहे, या संदर्भामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने श्रीगोंदा येथे सुद्धा महिलांसाठी पाककला स्पर्धा, त्याचबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रम करण्यात आला होता। एकूण 35 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये 35 पैकी 3 जणींना खरं तर या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि काही बक्षीस विभागून देण्यात आली। त्यापैकी आपल्याकडे आता प्रथम क्रमांक मिळालेले ताई आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूया। ताई, तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव नीलम राहुल खामकर। काय सांगाल, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, हो, काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय आम्हाला। जे आज भारत गॅस एजन्सीला जे 50 वर्ष आज पूर्ण झालेत, त्या निमित्ताने त्यांनी हळदी कुंकू, परत पाककला अशा स्पर्धा ठेवल्या होत्या। त्या स्पर्धेमध्ये एकूण 35 महिलांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये मला पहिला नंबर मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करते आणि मला खूप छान वाटतंय आज तुमच्यासमोर बोलून। काय सांगाल, तुम्हाला प्रथम क्रमांकामध्ये काय काय भेटलं? मला प्रथम क्रमांकामध्ये मेडल एक मिळालं, सर्टिफिकेट, महत्वाचं तर मला सर्टिफिकेट मिळालं, पुन्हा ट्रॉफी मिळाली, शेगडी एक मिळाली। सर्वांचे आभार, याबद्दल सर्वांचे आभार। तर मी स्पेशली थँक्स करणार आहे माझ्या पप्पांचा। त्यांनी मला खूप सपोर्ट केलं की तू ये, तू सहभाग कर आणि त्यामध्ये तुझा काही ना काही भाग असणार, तुला काही भेटू नाही भेटू पण पार्टिसिपेट कर, त्यासाठी थँक्यू सो मच पापा। तुमच्यापेक्षा जोरात ना मी रोज जे काही पदार्थ बनवते ना, त्याला आहे ना ती नेहमी कॉम्प्लिमेंट देते की मम्मी तू खूप सुंदर स्वयंपाक करते आणि तुझ्यासारखा स्वयंपाक कुणालाच येत नाही। माझ्या क्लासमध्ये अशा डिशेस कोणाच्याच नसतात मम्मी, खरंच तुला पार्टिसिपेट कर, बघ तुला नक्की बक्षीस मिळणार। आणि अशी आतापर्यंत मी 3 बक्षिसं घेतले आहेत। थँक्यू सो मच माय डॉटर। जवळ साहेबांचा आणि माझा संबंध मागच्या महिन्यातच आला, त्यांचं नाव मी खूप ऐकलं होतं। असे तुमच्यासारखे दातृत्वाचे हात मी म्हणते समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला लाभो। तुम्हाला या तुमच्या कार्याला 50 वर्ष म्हणजे गोल्डन जुबली झाल्याबद्दल तुम्हाला तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी विद्यालयाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी पाककला स्पर्धा घेण्यात आली होती। खरं त्यामध्ये 35 महिलांनी सहभाग नोंदवला होता, परंतु जी पाककलेचं जी रेसिपी होती ती जज करण्याचं खरं तर महिलांकडेच काम देण्यात आलं होतं। त्या ठिकाणी भिंतडे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून समजून घ्या की हे सर्व जज करताना त्यांना कसा अनुभव आला। काय सांगाल, तुम्ही सकाळपासून 35 जणांचे वेगवेगळी रेसिपी आपण चेक केलं, काय सांगाल, काय तुमचा अनुभव आहे? खरं तर जज करणं ही सगळ्यात गोष्ट अवघड अशी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण मी याच्या आधी कधी हे असं जजचं काम केलेलं नव्हतं आणि इतके पदार्थ सुंदर होते महिलांनी केलेले। त्यामध्ये रंगांचं वैविध्य म्हणू नका, पौष्टिकपणा म्हणू नका, आणखीन त्यांनी जे काय स्वयंपाक करतानाच दाखवलेलं कौशल्य म्हणू नका, अगदी नीटनेटकेपणाने त्यांनी सगळं इथे येऊन बनवलेलं होतं। त्याच्यामुळे त्या सगळ्या क्रायटेरियातनं जाताना मला खरंच खूप मोठा प्रश्न पडलेला होता की कुणाचा एकीचा नंबर काढायचा। पण नंतर आयोजकांनी सांगितलं की आपण अजून जास्त नंबर काढूया, त्यामुळे थोडंसं काम सोपं गेलं। त्या माझ्या बरोबरच अजूनही माझ्या सहकारी पण होत्या, त्याच्यामुळे मला ते जज करणं सोपं गेलं। आणि खरोखर म्हणजे त्या गोष्टीत ते ना इतक्या वेगवेगळ्या संकल्पना महिलांनी राबवलेल्या होत्या। एकीने तर स्पर्धेचं स्वरूप होतं की 50 वर्षाचं सेलिब्रेशन म्हणून, तर तिने तिळाच्या हलव्याच्या माध्यमातून तो 50 आकडा तिथे केलेला होता। याच्यातून खरोखरच महिलांची कल्पनाशक्ती कुठे कशी असते ते निदर्शनात आलेलं आहे आणि खरंच खूप अवघड अशी गोष्ट होती ही। आता तुम्ही जेव्हा 3-4 जण जज करत होता, त्यामध्ये तुमचं एकूण जी निर्णय घेण्याची क्षमता होती कशी होती, म्हणजे तुम्हाला कसं काय करावं लागत नेमकं? आम्ही 3 जणी टेस्ट करून पण बघत होतो की याची टेस्ट कशी आहे, प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे आणि हिला साधारणपणे किती मेहनत घ्यावी लागलेली या पदार्थासाठी बनवायला, या गोष्टीचा पण आम्ही 3 मिळून असा विचार केलेला होता। आता ही पाककला तर खरं तर पार पडलेली आहे। भविष्यामध्ये जेव्हा भारत गॅसचा असेल, सायनात गॅसचा असेल किंवा इतर काही संस्था असतील, जेव्हा अशा पाककलेच्या स्पर्धा घेत असतील किंवा घेणार असतील, तर महिलांनी कोणती खबरदारी आणि कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे, काय सांगाल त्यांच्यासाठी?
मी तर म्हणेल की ही साईनाथ गॅस एजन्सी म्हणजेच श्रीकांत भैया जवळक आणि सुशांत भैया जवळक यांनी हा खूप छान असा उपक्रम राबवलेला आहे. यामधून त्यांनी महिलांमधले जे काही कलागुण आहेत ते बाहेर कशी येतील ते पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मला तर भविष्यातील कुणी उद्योजिका सुद्धा ह्याच्यातनं दिसायला लागलेल्या आहेत. हे खूप अशी चांगली गोष्ट आहे की आपल्या श्रीगोंद्यामध्ये ह्या पाककलेच्या माध्यमातून त्यांच्यातला कलागुण निदर्शनात येतोय आणि त्याच्यातून त्या एक भविष्यातील उद्योजिका होऊ शकतात. ही खूपच असा चांगला उपक्रम आहे. खर तर भारत गॅस यांच्या वतीनं खरं तर या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला होता. कंपनीचे अधिकारी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडनं समजून नेमकी भावना काय. सर काय सांगाल, आज आपण या ठिकाणी कार्यक्रम केलाय, नेमकं या पाठीमागची भावना काय होती? ऍक्च्युली बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जेव्हा गावात आम्ही गॅस सिलेंडर पोहोचवलं त्याच्यानंतर आम्हाला आढळलं की बऱ्याचशा ठिकाणी जे लोकांचं ऍक्सिडेंट होतात ते त्यांना बऱ्याचशा LPG सिलेंडर सेफ्टी बद्दल माहित नसतं. तर या प्रोग्राम मध्ये गावची रसोई याचा उद्देश असा होता की आम्ही एक एंगेजमेंट प्रोग्राम केलं होतं. म्हणजे कस्टमरला आम्ही बोलून त्यांच्यासोबत त्यांना सर्वात पहिले आम्ही त्यांना सुरक्षेबद्दल सांगितलं की तुम्ही जेव्हा पण सिलेंडर यूज करताय कोणकोणते प्रिकॉशन घ्यायचे आणि जर काही तुम्हाला गॅसचा वास आला किंवा काही असुरक्षित वाटलं तर कोणकोणते प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते आम्ही त्यांना सांगितलं. त्यासोबतच आम्ही एक गाव की रसोई म्हणून एक आमचा नॅशनल वाईड म्हणजे ऑल इंडिया बेसिसवर आम्ही हे इव्हेंट करतो. त्याच्यामध्ये आम्ही गावागावात जे कुकिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये जे लोकल स्वीट्स आहेत किंवा लोकल फूड आहे त्याला प्रमोट करण्यासाठी आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो आणि एक महिलांना पण, कारण आपण जर त्यांना काही प्रोत्साहन नाही दिलं तर मग लोकांकडनं प्रतिसाद भेटण्यास थोडं उशीर वाटतो. या प्रोग्राम प्रमाणे आम्ही एक एंगेजमेंट एक कनेक्ट या करण्याचा आमचा उद्देश होता आणि 24 जानेवारी 2026 भारत पेट्रोलियमला 50 वर्ष पूर्ण होत आहे. 50 वर्षात आम्ही कमीत कमी जेवढं गावागावात आणि दूर भागात आम्ही कस्टमरला जेवढं सोयीकर करण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या योजनेप्रमाणे करण्यात आला ते आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. साईनाथ गॅस एजन्सीचे मालक व्यवस्थापक खरं तर श्रीकांत आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, खरं तर साईनाथ आपण आपलं सांगितलं आहे साईनाथ गॅस एजन्सी नेहमीच वेगळे उपक्रम राबवत असते, तर त्या अनुषंगाने भविष्यामध्ये आपले कुठले उपक्रम करण्याचा मानस आहे आणि आज एकूणच सर्व महिला वर्गांनी आपला भरभरून प्रतिसाद दिला, त्यांना आपण काय सांगाल? नमस्ते. खरं तर हा उपक्रमाची सुरुवात माझ्या वडिलांनी पहिल्यापासून सुरुवात 1986 ला डिस्ट्रीब्युटरशिप मिळाल्यापासून त्यांचा बऱ्यापैकी व्यवसाय तसेच अजून समाजकारणामध्ये सामाजिक लोकांसाठी काय करता येईल नेहमी याच्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्यापासूनच ही आम्हाला सवय लागलेली पाहायला मिळालेलं. त्या अनुषंगाने आज भारत पेट्रोलियमचा 50वा स्थापना दिवस होता. त्यानिमित्ताने सरांनी छानशी अशी कल्पना दिली की आज ही गावातल्या महिलांसाठी एक चांगली संधी देता येईल. त्यानिमित्ताने आपल्याला पाककला स्पर्धा घेऊयात आणि मग सरांच्याच प्लॅनिंग नुसार आणि मार्गदर्शनाखाली ते श्रीगोंदा इथे आम्ही आज आयोजित केली होती. सुरुवातीला वाटलं नव्हतं आम्हाला की इतका सपोर्ट म्हणजे इतका हे मिळेल प्रतिसाद, परंतु त्याची चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांची खूप चांगली इच्छा होती की असा काहीतरी उपक्रम व्हायला पाहिजे. तसे खूप उपक्रम होतात गावात, नाही असं नाही, परंतु छान प्रतिसाद महिलांचा मिळाला त्याबद्दल मी आभार मानतो सगळ्यांचे. आणि भारत गॅस परिवारात असे इथून पुढे असेच चांगले कार्यक्रम होत राहतील, असाच प्रतिसाद आम्हाला सगळ्यांकडून मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी साईनाथ भारत गॅस एजन्सीकडून म्हणजे उपस्थित स्पर्धकांचे खूप खूप असे आभार मानते. त्यांनी आम्हाला दिलेल्या या पाककला स्पर्धेसाठी म्हणजे खूप असं छान प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. पाककलेच्या स्पर्धेच्या निमित्ताने बहुसंख्य महिला उपस्थित राहिल्या होत्या हळदी कुंकवासाठी, त्यांचे खूप मनापासून आभार. संपूर्ण भारतभर आता भारत पेट्रोलियमला 50 वर्ष पूर्ण झालेले, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील साईनाथ गॅस एजन्सी यांना सुद्धा 38 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या अनुषंगानं श्रीगोंदा शहरामध्ये कम्युनिटी हॉल या ठिकाणी पाककला आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याच अनुषंगानं त्याच ठिकाणी 39 महिलांपैकी सर्वच महिलांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं होतं, परंतु 3 मध्ये काही जे बक्षीस आहेत ती बघून दिली गेली होती. त्यामध्ये महिलांना तवा असेल किंवा सेफ्टी ड्रेस असेल, त्याचबरोबर गॅस जी शिगडी आहे 3 बर्नरची, अशा 3 वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी देण्यात आली होती. जे गॅस वापरताना जी सेफ्टी जी काळजी घ्यायची असते सुरक्षेची त्याचंही या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. बहुसंख्य महिला आणि पुरुष वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.